जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सगळीकडे सुरू आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 4 टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे मुंबई आणि सबर्बन म्हणजे मुंबई उपनगरातले जे मतदारसंघ आहेत यांच्या दृष्टीने हा शेवटचा टप्पा असणार आहे. या संदर्भात कशी तयारी सुरू आहे, मतदान जागृतीसाठी, नव्या मतदारांसाठी, त्याचबरोबर जे 70 वर्षापेक्षा अधिक वयाचे मतदार आहेत त्यांच्याकरता नेमकं काय उपाययोजना केली गेलेली आहे किंवा त्यांना होम वोटिंगचे जो पर्याय निवडणूक आयोगाने दिलेला आहे तर त्याच्याबद्दलची तयारी कशी सुरू आहे आणि याचबरोबर मतदानाच्या टक्क्यांमध्ये वाढ होण्याकरता म्हणून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्या संदर्भात मतदारांमध्ये जनजागृती केली जाते आहे. या सगळ्यांची माहिती आज आपण घेणार आहोत. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर साहेब आपल्यासोबत आहेत. सर, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. शेवटच्या टप्प्याचं मतदान आता मुंबईत आहे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 4 मतदारसंघ येत आहेत. एक वेगळा मतदारसंघ म्हणून याकडे किंवा एक जिल्हा म्हणून पाहिला जातोय. तर याची तयारी आता कशा पद्धतीने सुरू आहे? राज्यातला शेवटचा टप्पा जो आहे 5वा टप्पा, त्यावेळी एकूण 13 लोकसभा मतदारसंघांच्या मतदानाची तारीख आहे 20 मे. त्या 13 पैकी 4 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्याला कदाचित कल्पना असेल परंतु राज्यामध्ये सगळ्यात जास्त विधानसभा मतदारसंघ आणि सगळ्यात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा आहे, मुंबई उपनगर जिल्हा आहे. बरोबर. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आपण कल्पना करू शकता की 74 लाख मतदार आहेत आणि ह्या 74 लाख मतदारांपैकी 40 लाख पुरुष आहेत, 34 लाख आपल्या महिला मतदार आहेत आणि आपण ज्याला थर्ड जेंडरचे म्हणतो ते 800 पेक्षा जास्त मतदार आहेत नोंदणीकृत. त्याचबरोबर आपल्याकडे 85 पेक्षा जास्त वय असलेले 98,000 मतदार आहेत. दिव्यांग मतदार ज्यांना आपण म्हणतो PWD वोटर्स ते 16,000 मतदार आहेत आणि 7,380 पेक्षा जास्त मतदान केंद्र आपल्याकडे आहेत. आता हे सगळं जर तयार करून एकत्र करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करायची, मतदान करायचं हे जर असेल तर ह्याची पूर्वतयारी किमान 6 महिने अगोदर सुरू होते. म्हणजे मतदार यादी तयार करण्यापासून ह्याची प्रक्रिया सुरू होते. आपल्याकडे ज्याला आपण संक्षिप्त पुरवणी म्हणतो मतदार यादीची, ती जानेवारीमध्ये झाली. ती झाल्यानंतर असं निदर्शनाला आलं की काही घटक जे आहेत समाजातले, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 18-19 वयोगट ज्याला आपण नवमतदार म्हणतो, नवमतदारांची नोंदणी तुलनात्मक खूपच कमी होती मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे लोकसंख्येमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये 100 व्यक्तींच्या मागे 18 ते 19 वयोगटातले जितक्या व्यक्ती आहेत त्यांच्या तुलनेमध्ये अगदी 10% सुद्धा मतदार यादीमध्ये 18-19 वयोगटातले आपले नागरिक नोंदवलेले नव्हते. मग अशा गोष्टी लक्षात आल्यानंतर जर आपल्याला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे तर पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची होती. त्या पूर्वतयारीमध्ये मग मतदार यादी आली. मतदार यादीमध्ये मग 18, 19 आणि 20 ते 29 या वयोगटातला जो नवमतदार आहे तो टार्गेट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आनंद होतो सांगायला की आपल्याकडे आपण 18-19 वयोगटातली जी जानेवारीच्या अखेरीस संख्या होती त्याच्या 4पट संख्या आज आपण करू शकलो. अत्यंत समाधानकारक नाही, टक्केवारी जर आपण तुलना केली तर फार समाधानकारक नाही, परंतु आपण 4पट वाढ करू शकलो. यासाठी आम्ही महाविद्यालय, हाय फुटफॉल एरिया जो असतो, आपले मॉल्स असतात, रेल्वे स्टेशन्स असतात, याच्यावर जनजागृती केली. त्याचबरोबर आमचे जे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत ते घरोघरी गेले आणि जे कोणी मतदार यादीमध्ये पात्र असूनही समाविष्ट नसतील त्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या कालावधीमध्ये आपल्या मतदार यादीमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त मतदार संख्या आपली वाढली. हा एक पहिला प्रयत्न आम्ही केला.
दुसरा प्रयत्न जो आहे तो आपल्याला 7,380 मतदान केंद्र जी आहेत, ह्या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी नेमणूक करण्यासाठी 40,000 स्टाफ लागतो, 40,000 कर्मचारी वर्ग लागतो. 40,000 कर्मचारी वर्ग उपलब्ध होणं थोडंसं अवघड असतं. मुंबईमध्ये आपल्याला जरी वाटत असलं की मुंबई शहर खूप मोठं आहे, मोठ्या मोठ्या आस्थापना आहेत, मुंबई महापालिकेसारखी खूप मोठी आस्थापना आहे, परंतु त्यांचे जास्तीत जास्त कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत आहेत, वैद्यकीय सेवेत आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये आहेत, स्वच्छतेमध्ये आहेत आणि अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आपण निवडणुकीच्या कामासाठी घेऊ शकत नाही. त्यामुळं आमचं दुसरं जे मुख्य आव्हान होतं ते होतं की 40,000 कर्मचारी उपलब्ध करून देणं. मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा या 2 जिल्ह्यांमध्ये जेवढ्या शासकीय केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, निमशासकीय आस्थापना आहेत, बँका आहेत, अनएडेड स्कूल्स आहेत, इथले सगळे कर्मचारी घेऊन आम्ही 40,000 कर्मचारी नियुक्त करू शकलो. बरोबर. यापूर्वीचा अनुभव असा आहे की कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यामध्येच खूप एनर्जी खर्च होते, कारण कर्मचारी नसतील तर तुम्ही निवडणुका नाही कंडक्ट करू शकत. मग ते 40,000 कर्मचारी आणि त्यांचं प्रशिक्षण हा एक मोठा आव्हानाचा बाब आहे. आपल्याकडे मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 26 विधानसभा मतदारसंघ आहेत, 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. आपल्याकडचे 2 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते शहरातल्या एका लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत. या 26 ठिकाणी हा स्टाफ दिल्यानंतर त्यांचं पहिलं प्रशिक्षण, त्यांचं दुसरं प्रशिक्षण, त्यांचं तिसरं प्रशिक्षण आणि त्यानंतर 19 तारखेला त्यांना मतदान केंद्रावर रवाना करणं ही एक मोठी प्रक्रिया असते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की आपलं मतदान जे आहे ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर होतं आहे. कर्मचाऱ्यांना त्या मशीनची माहिती व्हायला पाहिजे, त्याची हाताळणी, त्याची जोडणी, त्यात संभाव्य काय समस्या येऊ शकतात याची कल्पना त्यांना असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रशिक्षण होणं. मग काही वैधानिक बाबी त्यांना करायच्या असतात, मॉकपोल करायचा असतो, त्यांना उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना काही गोष्टी सांगायच्या असतात, काही डिक्लरेशन्स करायच्या असतात. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. म्हणून आपण त्यांची 3 प्रशिक्षणं आयोजित करतो. त्यातली पहिली 2 प्रशिक्षणं जी आहेत ती आपल्या जिल्ह्यातली पूर्ण झालेली आहेत. तिसरं प्रशिक्षण सगळीकडेच 19 मे रोजी होणार आहे. मग ह्या प्रशिक्षणासाठी आमच्या पातळीवर आम्ही एका उपजिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली की त्याने हे सगळ्या 26 ठिकाणचं प्रशिक्षण कोऑर्डिनेट केलं पाहिजे आणि ज्या बाबींवर प्रशिक्षणामध्ये भर दिला गेला पाहिजे ते होतंय की नाही हे पाहणं आणि 26 ठिकाणच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यामध्ये मदत करणं, गाईड करणं, ह्या पद्धतीनं आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. 2 प्रशिक्षणं पूर्ण झालेली आहेत. मला खात्री आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीनं अगदी इंटेन्सिव्ह ट्रेनिंग दिलेलं आहे त्यानुसार मतदान केंद्रावर त्या केंद्राध्यक्षाला मशीनच्या संदर्भात किंवा जी वैधानिक प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही. हे मतदान केंद्रावर डिप्लॉय करायचे कर्मचारी झाले. ह्या 26 विधानसभा मतदारसंघांची जी कार्यालय ज्याला आम्ही सेंट्रल पोलिंग स्टेशन्स म्हणतो तिथे दैनिक कामकाज करण्यासाठी आम्हाला जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांची गरज होती. म्हणजे हे 40,000 हे 12,000 असे 52,000 कर्मचारी आज रोजी निवडणुकीचं काम पाहत आहेत. आता आपल्याला 7,500 7,380 आपल्याकडे मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक बूथ लेवल ऑफिसर अपॉइंट करावा असे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे आपण मुंबई महापालिकेचे कर्मचारी, इतर कर्मचारी असे करून बूथ लेवल कर्मचारी आपण अपॉइंट केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये 3 कॉम्पोनंट असतात. एक असतं बॅलेटिंग युनिट ज्याच्यावरनं आपण मतं करतो, दुसरं जे असतं कंट्रोल युनिट ज्याच्यावरनं तो प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा त्याचा जो प्रमुख सहकारी असतो तो मतदाराला मतदान करण्याची परमिशन देतो, आणि तिसरं असतं व्हीव्हीपॅट ज्याच्यामध्ये आपल्याला आपण कोणाला मतदान केलंय त्याची स्लिप पाहण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगानं करून दिलेली आहे. आपल्याकडे 7,380 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्राच्या अगेन्स्ट आपल्याला 120% बॅलेटिंग युनिट, 120% कंट्रोल युनिट आणि 130% आपल्याला व्हीव्हीपॅट द्यावे लागतात.
मग या पद्धतीनं आपल्याला ज्या मशीन्स द्यायच्या आहेत त्यांचं फर्स्ट लेवल चेकिंग ऑगस्टमध्ये झालेलं आहे. म्हणजे ती प्रक्रिया खरं तर तेव्हापासून सुरू झालेली आहे, ऑगस्टपासून. फर्स्ट लेवल चेकिंग झालेल्या मशीनचं मग फर्स्ट लेवल रँडमायझेशन असतं. सरमिसळ करावी लागते मशीन्सची देखील, म्हणजे मॅनपॉवरची तर मी आपल्याला सांगतो, परंतु मशीनची सरमिसळ करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला त्यांच्या गरजेप्रमाणे 120% आणि 130% मशीन्स द्यायच्यात. ती कार्यवाही आपली पूर्ण झालेली आहे. म्हणजे विधानसभा मतदारसंघात मशीन्स पोचलेल्या आहेत. त्या पोचल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती असते की मशीन तयार करण्याची, ज्याला आपण कमिशनिंग ऑफ मशीन म्हणतो. ते कधी होतं? कमिशनिंग ऑफ मशीन होतं ज्यावेळी तुमचे निवडणूक लढवणारे उमेदवार जे आहेत ते निश्चित झाल्यावर होतं. मग आता मशीन्सचं वाटप झालेलं आहे. पुढची प्रक्रिया आहे की आपल्याला माहिती आहे 16 मार्चला भारत निवडणूक आयोगानं देशभरासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि आपल्याकडे 5व्या टप्प्यामध्ये मतदान होईल हे निश्चित केलं. मग आता आपल्याकडे नोटिफिकेशन झालं, नोटिफिकेशन टू इलेक्शन हे झालं. आपले जे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी 4 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. हे 4 निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते सिनियर, ज्याला आपण अपर जिल्हाधिकारी वरिष्ठ दर्जाचे असे ते 4 अधिकारी आहेत. ह्या चौघांची 4 स्वतंत्र निवडणूक कार्यालयं आहेत. मग ह्या 4 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कामाला सुरुवात केलेली आहे. मग आता नामनिर्देशनाची मुदत संपलेली आहे, माघारीची मुदत संपली, छाननी झालेली आहे. आपल्याकडे उमेदवार जे आहेत ते निश्चित झालेत. आपल्याकडे 4ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण 87 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काय असतंय की आपण पाहिलं असेल मतदानाच्या वेळी की बॅलटिंग युनिट जे मी आपल्याला सांगितलं ते बॅलटिंग युनिटवर 15 उमेदवार अधिक एक नोटाचं चिन्ह, असे जास्तीत जास्त 16 बटणं आहेत. आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी 15पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे 2-2 बॅलटिंग युनिट द्यावे लागले. त्यामुळं बॅलटिंग युनिटचं सप्लिमेंटरी रँडमायझेशन करून ते बॅलटिंग युनिट आम्हाला त्या विधानसभा मतदारसंघाला द्यावे लागले. म्हणजे आता कमिशनिंगची प्रक्रिया म्हणजे बेसिकली मशीन तयार करण्याची प्रक्रिया आपली झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. मशीन्स रेडी आहेत. 26 ठिकाणी आपल्या ज्या इंटरमिडिएट स्ट्रॉंग रूम्स आहेत की जिथून निवडणुकीचं साहित्य वाटलं जाईल आणि पुन्हा ताब्यात घेतलं जाईल, तिथे त्या मशीन्स सुरक्षित आहेत. पोलीस बंदोबस्त आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे CCTV कॅमेरे आहेत. स्ट्रॉंग रूम्स तयार करण्यात आलेले आहेत. अतिशय काळजीपूर्वक त्या मशीन्स ठेवलेल्या आहेत. आता मशीन्सचं कमिशनिंग झालं आहे. आता भारत निवडणूक आयोगानं जे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी आहेत त्यांना पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा दिलेली आहे की त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो हिरावला जाऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोगानं त्यांना टपाली मतपत्रिकेचा अधिकार दिला आहे. आपल्याला सांगतो की टपाली मतपत्रिका ह्या कोणाला उपलब्ध झाल्या? मुंबई उपनगर जिल्ह्यासह 20 मेला 13 लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आहे. ह्या 13मध्ये मतदार असलेला आणि आमच्याकडे कर्मचारी निवडणूक कार्यक्रमासाठी असलेला कुठलाही मतदार असेल तर त्याला आम्ही मतपत्रिका उपलब्ध करून द्यायची आहे. त्याच्या लोकसभा मतदारसंघातली त्याचं इथे मतदान घडवून आणून ती मतपत्रिका पुन्हा त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला द्यायची आहे. ही जी प्रक्रिया आहे ही कम्पॅरेटिव्हली अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याच्यासाठी आम्ही एक अतिशय चांगलं मेकॅनिझम उभं केलं. या 13 लोकसभा मतदारसंघांचं कोऑर्डिनेशन केलं आणि आपण विश्वास ठेवा की राज्यामध्ये एका दिवशी टपाली मतपत्रिकेचं सगळ्यात जास्त मतदान 10,047 कर्मचाऱ्यांना आपण ही संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्या दिवशी 12 मेला 10,047 जणांनी मतदान केलेलं आहे. आता त्यांच्याबरोबर अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत, पोलीस हे अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत. त्यांची जवळपास 10,000 मतदानाची कार्यवाही आता चालू आहे. म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये असलेले कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचं देखील मतदान करण्याचा त्यांचा अधिकार जो आहे तो अबाधित राहिला पाहिजे म्हणून आपण ती एक प्रक्रिया ती आपली 19 तारखेपर्यंत चालेल आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल. यानंतर आपल्याकडे 98,085 पेक्षा जास्त वय असलेले आणि
16,000 आपल्याकडे असे मतदार आहेत की ज्यांची नोंदणी मतदार यादीमध्ये दिव्यांग म्हणून झालेली आहे. बरं. 85 पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना घरी थांबून मतदान करण्याचा अधिकार आहे, भारत निवडणूक आयोगानं दिलंय. आणि ज्यांचं अपंगत्व किंवा ज्यांचं दिव्यांगत्व सर्टिफाईड 40% जास्त आहे अशा मतदारांना देखील घरून मतदान करण्याचा अधिकार आहे. मग आपल्या यादीमध्ये ज्यांची वय 85 पेक्षा जास्त आहेत किंवा जे अपंग दिव्यांग म्हणून जे नोंदणीकृत आहेत मतदार यादीत, अशा सगळ्या मतदारांची आमच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन भेट घेतली, त्यांना त्यांचा अधिकार समजून सांगितला आणि त्यांनी जे ऑप्शन्स दिले की घरी थांबून मतदान करायचंय की मतदान केंद्रावर येऊन मतदान करायचंय, त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आवश्यक फॉर्म भरून घेतले. आपल्याला सांगू इच्छितो की 2,700 जणांनी असे ऑप्शन्स दिले की आम्हाला घरी थांबून मतदान करायचं आहे. आणि त्यांच्या म्हणजे ज्याला होम वोटिंग म्हणतो त्याची प्रक्रिया चालू आहे. जवळपास कालपर्यंत 2200 मतदारांची नोंदणी मतदान प्रक्रिया पार पडलेली. म्हणजे मुळातच काय असतंय की मतदानाची टक्केवारी त्या मुद्द्याकडे येतो. का कमी असते त्याची काही कारणं आहेत. म्हणजे 2019ला ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांची एक माहिती आम्ही आमच्या बूथ लेवल ऑफिसरच्या माध्यमातून घेतली. त्यातनं काही कारणं अशी आली की दिव्यांग जर असतील तर ते मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत म्हणून ते मतदानाला गेलेले नाहीत, नावं मतदार यादीत नाहीत म्हणून येऊ शकले नाहीत, किंवा मतदानाच्या दिवशी परगावी गेले होते, लग्न होतं, काही वेगवेगळ्या कारणास्तव ते जागेवर नव्हते, किंवा मतदान केंद्रावर गर्दी होती म्हणून येऊन परत गेलो आणि मतदान केलं नाही, असंही काही बाबतीमध्ये घडलेलं आहे. मग मतदानाची टक्केवारी जर वाढवायची असेल तर ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला ॲड्रेस करावं लागेल. या दृष्टीनं आम्ही नियोजन केलं. मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो, आमच्याकडे जी 7,380 मतदान केंद्र आहेत ही जवळपास 1100 ठिकाणी विखुरलेली आहेत. 1080 ठिकाणी ही सगळी मतदान केंद्र विखुरलेली आहेत. या प्रत्येक ठिकाणी दिव्यांग मतदार किंवा आपला वयोवृद्ध मतदार जर आला तर त्याच्यासाठी आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान एक व्हीलचेअर असणार आहे. मतदारांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे एखाद्या केंद्रावर मोठी रांग लागलेली आहे, मतदाराने रांगेत थांबायचं आहे तर त्यापेक्षा त्यानं बसावं खुर्चीवर आणि रांग कमी झाली तर तो त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतो. अशा पद्धतीची देखील सुविधा आपण केलेली. दुसरी एक समस्या अशी आहे मुंबईमध्ये, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे घनता, लोकसंख्येची घनता, घरांची संख्या ही खूप जास्त आहे. 25,000 पर स्क्वेअर किलोमीटर आपली डेन्सिटी आहे आणि त्याच डेन्सिटीची आपल्याकडे इमारती आहेत. त्यामुळं समस्या काय निर्माण होते की एका शाळेच्या आवारामध्ये किंवा एका मैदानावर जे आपले मतदान केंद्र आहेत त्यांची संख्या खूप जास्त असते. सगळ्यात जास्त एका ठिकाणी आपल्याकडे 28 मतदान केंद्र एका प्रिमायसिसमध्ये आहेत. 28 मतदान केंद्र गुणिले 1200 तेवढे मतदार त्या ठिकाणी असतात. त्यातले 60% मतदार जरी आले तरी 20,000 मतदार 8-9 तासांमध्ये तिथून येऊन जाणार आहेत. आणि आपण मतदान करतो, मी मतदान करतो, मतदान केंद्रावर जर मी मतदार म्हणून गेलो आणि मला माझं नाव कुठे आहे हे पटकन समजलं नाही, मला मार्गदर्शन करायला कोणी नसेल तर मी किती वेळ वाट पाहू शकतो यालाही मर्यादा असते. कारण प्रत्येकाला त्यांचे स्वतःचेही बॅकएंडला कामं असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात, त्यांना कुठे जायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या ॲड्रेस करण्यासाठी आम्ही काही स्पेसिफिक गोष्टी केल्या, त्याही मी आपल्याला शेअर करू इच्छितो. पहिली गोष्ट आम्ही केली की आम्ही रंगसंगतीचा वापर केलेला आहे. 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र जर एका ठिकाणी असतील तर अशा ठिकाणी मतदान केंद्र, त्या मतदान केंद्राकडे जाणारे बूथ, सगळे दिशादर्शक फलक, त्या मतदान केंद्रासाठी सहाय्य करण्यासाठी जे आमचे व्हॉलंटियर्स बूथ लेवल ऑफिसर्स असतील ते, आणि त्या मतदाराला जी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप मिळणार आहे ह्या सगळ्यासाठी एक स्पेसिफिक रंग वापरायचा. म्हणजे समजा आपण येलो कलर वापरला तर त्याची स्लिप एकतर येलो पेपरवर छापायची, ते शक्य नसेल तर त्याच्या स्लिपवर येलो कलरचं स्टिकर लावायचं.
ते स्लिप घेऊन तो मतदान केंद्राच्या प्रिमायसेसमध्ये आला, त्याचं नावही वाचायची गरज नाही, त्याचं मतदान केंद्र वाचायची गरज नाही, कलर कुठला आहे हे पाहून त्याला सांगू शकतो की हे पिवळी मतदान केंद्र जी दिसत आहेत तिथे जा आणि तुम्ही मतदान करा. बरोबर. म्हणजे त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळ लागला पाहिजे, या दृष्टीनं आम्ही त्या कलर कोडिंगचं नियोजन केलं. त्याला आम्ही बूथ लेवल मॅनेजमेंट प्लॅन असं नाव दिलं आहे. की काय होतंय की आपल्याकडे मतदान केंद्रावर काही ठराविक वेळेत गर्दी होते, आपल्यालाही कल्पना आहे, सकाळी होते आणि सायंकाळी होते. आपलं मतदान 20 मेला आहे, म्हणजे गरमी असण्याची दाट शक्यता आहे, ह्युमिडिटी असेल, कदाचित अवकाळी पाऊसही असेल, सर्व शक्यता गृहीत धरून मतदाराला तो आमच्या मतदान केंद्राच्या प्रिमायसिसमध्ये आल्यानंतर 10 ते 12 मिनिटाच्या परत जाता यायला पाहिजे, असं आमचं नियोजन आहे. आणि शेवटी काय असतंय, माउथ पब्लिसिटी जी आहे ना, मी मतदानाला गेलो आणि खूप छान वाटलं, पटकन मतदान झालं, हे जर मी माझ्या बिल्डिंगमध्ये सांगितलं, माझ्या घरी सांगितलं, तर मतदानाला येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढू शकते. सर, याच्यात ही सगळी बाबी लक्षात घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही नवमतदारांचा मगाशी उल्लेख केला की त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यांच्या वयोमानाच्या गटानुसार तुम्ही नवीन प्रक्रिया राबवली, पण यांचा सहभाग जास्त होण्याकरता म्हणून काय वेगळे उपक्रम राबवले गेले की जो नवमतदार आहे, दुसऱ्यांदा मतदान करणार आहे, या 2 गटांसाठी काय नेमके चांगले उपक्रम तुम्ही राबवले? काय, नवमतदार जे आहेत ते आपल्याकडे सगळी तरुण मुलं मुली आहेत, उत्साही असतात. त्यांना वेळेवर समजलं पाहिजे की ते मतदार आहेत आणि त्यांचं मतदान कुठे आहे. हो, या 2 गोष्टी जर त्यांना समजल्या तर त्यांचा प्रतिसाद जो असतो मतदानाला किंवा सर्वच अशा पद्धतीच्या उपक्रमांना तो अतिशय सकारात्मक असतो. हो. मग आता नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही, आपल्याला कल्पना आहे की मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सेलिब्रिटीजची संख्या खूप आहे, खूप मोठी आहे. हां, 5-5.5 हजार सेलिब्रिटी नोन आहेत, ज्या आम्हाला माहिती आहेत अशा. मग सगळ्यांना मी सुरुवातीला 1 फेब्रुवारीमध्ये पत्र लिहिलं आणि त्यांना विनंती केली की तुमचे फॉलोअर्स खूप आहेत, त्यांचे चाहते, त्यांचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स यांची संख्या प्रचंड आहे, लाखोंमध्ये आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं आव्हान करावं त्यांच्या चाहत्यांना की तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही हे पाहावं, नसेल तर नाव टाकून घ्यावं, तुमच्या नातेवाईकांचं, तुमच्या मित्रांचं नाव मतदार यादीत येईल हे पाहावं. आपल्याला सांगायला अतिशय छान वाटतं की जितेंद्र सारखे जे आपले व्हेटरन ॲक्टर आहेत किंवा आमिर खान आहेत, 32 जणांनी आमच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तयार केले, स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले, पुन्हा आमच्याशी शेअर केले, आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवरनं शेअर केलं. त्याचा फायदा रजिस्ट्रेशनला झाला. मी आपल्याला सांगितलं की नवमतदार जे आहेत ते जे 20,000च्या दरम्यान होते ते आज 1 लाखापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. त्याचं कारण हे देखील आहे की आम्ही जसं त्यांच्यापर्यंत पोचलो तसंच त्यांचे जे आयकॉन आहेत, त्यांचे जे आयडॉल्स आहेत, त्यांनी देखील त्यांना आव्हान केलं आणि मग नवीन मतदारांनी त्यांना तसा प्रतिसाद दिला. बरोबर. आता ह्याचं कन्व्हर्जन मतदानामध्ये होण्यासाठी कॉलेजेस, सोशल मीडिया हँडल्स, याच्याबरोबर हाय फुटफॉलचे एरिया आहेत. आपण कधीही सकाळी मुंबईमध्ये कुठेही चक्कर मारली तर घनकचऱ्याची जी वाहनं आहेत त्याच्यावर एक आपलं ते गीत चालू असतं, मतदानाच्या संदर्भातलं गीत चालू असतं. याच्याबरोबर रेल्वे स्टेशन्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण बँकांमध्ये जरी गेलात तरी बँकांमध्ये ज्या स्क्रीन्स आहेत तिथं सुद्धा मतदानाचं आव्हान करण्याचं बरंचसं मटेरियल पब्लिश होत असतं. मेट्रोमध्ये गेलात आपण तरी सुद्धा आपल्याला उद्घोषणा दिसतील, पोस्टर्स दिसतील, बॅनर्स दिसतील. हे सगळं आमचा प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त मतदारांना मतदान 20 मे रोजी आहे हे समजलं पाहिजे आणि त्यांचं मतदान कुठे आहे हे समजलं पाहिजे. ह्या 2 गोष्टींवर आमचा विशेष भर आहे. आता एक मी आपल्याला सांगितलं की कलर कोडिंगमध्ये आम्ही वोटर इन्फॉर्मेशन स्लिप त्या कलरची करण्याचा प्रयत्न आहे. वोटर इन्फॉर्मेशन स्लिप म्हणजे काय आहे की मतदाराला तुमचं नाव, कुठल्या मतदान केंद्रावर आहे त्या मतदान केंद्राचा पत्ता आणि यादी भागातला अनुक्रमांक ह्या गोष्टी आम्ही देत असतो. त्याचा फायदा काय होतो की मतदाराला मग फक्त एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे भारत निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या गोष्टींपैकी आणि दाखवायचं आणि मतदान करायचं आहे.
ह्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ह्या 100% मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते काम आता चालू झालंय. ती मिळाल्यानंतर सुद्धा खूप फॅसिलिटीज होतं. ते बेसिकली की सोपं होऊन जातं केंद्रावर येऊन मतदान करणं, आणि तो एक आमचा प्रयत्न आहे. म्हणजे सेलिब्रिटीज आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचणं आणि प्रत्यक्ष फिजिकली आमचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोचणं. आम्ही 1500 मतदान केंद्र अशी आयडेंटिफाय केली की ज्यांच्यामध्ये मतदान 2019ला कमी झालं होतं. मग महापालिकेच्या मदतीनं अंगणवाडी सेविका आहेत, कम्युनिटी हेल्थ वर्कर्स आहेत, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे कर्मचारी आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत. एका मतदान केंद्रामध्ये साधारणतः 1000-1200 मतदार असतात, म्हणजे 300 पर्यंत घरं असतात. मग ह्या 4-5 जणांमध्ये 50-50 घरं वाटून दिलीत आम्ही, की ह्यांनी 20 तारखेला दिवसातनं किमान 3 वेळा प्रत्येक घरी जायचं. एकदा सकाळी जायचं, मतदान करून या म्हणायचं, 12-12:30ला जाऊन पाहून यायचं की घरातल्या कोणी मतदान केलं कोणी नाही केलं, त्याला विनंती करायची, आणि 4-4:30ला परत एकदा जायचं आणि जे राहिले असतील त्यांना आग्रहपूर्वक मतदानाला घेऊन जायचं. हा उपक्रम आम्ही 1500 मतदान केंद्रांच्या बाबतीत महापालिकेच्या मदतीनं करतोय. अशा पद्धतीनं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतोय. म्हणजे त्याच्यातनं मतदानाचा टक्का निश्चितपणे यावेळेला वाढताना दिसेल अशी आम्हाला खात्री आहे. बिलकुल सर. अजून एक महत्त्वाचं म्हणजे की आत्ता या निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेचे देखील पालन नीट व्हावं आणि त्या बाबतीतले सगळे काटेकोर पद्धतीने नियमावलीचं पालन केलं जावं, याबद्दल कशी काळजी घेतली जाते? आपल्याला कल्पना आहे 16 मार्च 2024 पासून, ज्या दिवशी भारत निवडणूक आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, तेव्हापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय करावे काय करू नये, डूज अँड डोंट्स. इट इज फॉर एव्हरीबडी. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावे काय करू नये, राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या उमेदवारांनी ह्याची एक संहिता ठरवून दिलेली, दॅट इज कोड. आता त्याची अंमलबजावणी होते की नाही होते हे पाहण्यासाठी मुळात ज्याला आपण भरारी पथकं, फ्लाइंग स्क्वॉड्स म्हणतो, त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर ज्याला बैठी पथकं म्हणतो त्यांची नियुक्ती केलेली आहे. व्हिडिओ शूटिंग टीमची नियुक्ती केलेली आहे. हे शूट केलेले व्हिडिओ पाहून आचारसंहितेचा काही भंग झाला का हे तपासण्यासाठी व्हिडिओ व्ह्यूइंग टीमची नियुक्ती केलेली आहे. अशा जवळपास 500 टीम्स आपल्याकडे 24 तास कार्यरत आहेत. आणि मग आचारसंहितेच्या संदर्भामध्ये जे जे करू नये असं आयोगानं ठरवून दिलेलं आहे, अशा भंगाच्या जर काही गोष्टी आमच्या निदर्शनाला आल्या तर संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणि त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण तपासण्या करतो, त्याच्यामध्ये रोख रकमा सापडतात, त्याच्यामध्ये ज्याला आपण दारू सापडते. आत्तापर्यंत जवळपास 66,000 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे आणि रोख रक्कम 300 कोटींपेक्षा जास्त जी आहे ती अडवण्यात आली. रोख रकमेच्या बाबतीमध्ये रक्कम 50,000पेक्षा जास्त सापडली, ती ताब्यात घ्यायची. जो मालक आहे त्यांनी त्याचा सोर्स सांगायचा. 10 लाखाच्या आतली असेल तर एक वेगळी समिती आहे, त्या समितीने ठरवायचं की ही रक्कम वैध आहे अवैध आहे, आणि 10 लाखांपेक्षा जास्तची रक्कम असेल तर आपला आयकर विभाग जो आहे त्याने ती चौकशी करायची. अशा पद्धतीनं रक्कम अटकावून ठेवल्यानंतर त्याची चौकशी झाली, रक्कम वैध आहे, योग्य सोर्सनं आलेली आहे आणि निवडणुकीसाठी चाललेली नाही हे लक्षात आलं तर ती रक्कमही रिलीज करण्याचे त्या समितीला अधिकार आहेत. परंतु आजपर्यंत आपण 300 कोटींपेक्षा जास्तची रक्कम आणि जवळपास 66,000पेक्षा जास्त लिटर दारू या टीमच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सीज आहेत, इन्कम टॅक्स आहे, नार्कोटिक्स आहे, एक्साईज डिपार्टमेंट आहे, कस्टम्स आहे, ह्यांच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे. बरं. म्हणजे इतका सगळा त्याच्यात जे नियमाचं उल्लंघन करतायत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. सर, याच्याबरोबरीनंच अजून एक महत्त्वाचं म्हणजे की माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मग त्याच्यामध्ये जाहिरातीचं प्रसारण असेल किंवा ऑडिओ व्हिज्युअलमधली जाहिरात असेल तर याच्याबद्दलची देखरेख कशी केली जाते? उमेदवाराला जर त्याच्या प्रचाराचं ऑडिओ व्हिज्युअल साहित्य काही प्रदर्शित करायचं असेल
तर त्याला प्री सर्टिफिकेशनची कंडिशन आहे की ते त्याने मान्य करून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी नावाची एक कमिटी किंवा सेल आहे आणि ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं जर अशा काही कोणी परवानग्या मागितल्या तर त्या परवानग्या देता येतील की नाही आचारसंहितेचा विचार करून की यांच्या ह्या जाहिरातीमुळे काही आचारसंहितेचा भंग होतोय किंवा काय ह्याचा ते अभ्यास करून मग आम्ही जॉईंटली एकत्र बसून ते ठरवतो की ह्याला परवानगी द्यायची, ह्याला मॉडिफिकेशन सांगायचे किंवा हे नाकारायचं. हा झाला इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा ऑडिओ व्हिज्युअलचा. बाकी पोस्टर जे आहेत, बॅनर जे आहेत त्याला सर्टिफिकेशनची आवश्यकता नाही. मात्र ही त्या पब्लिशरची जबाबदारी आहे की त्यातल्या मजकुरानं आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही हे पाहायचं. हा म्हणजे हँडबिल, पॉम्पलेट जे आहेत, पोस्टर जे आहेत, मग त्याच्यावर पब्लिशरचं नाव असलं पाहिजे, त्याच्यावर प्रिंटरचं नाव असलं पाहिजे आणि नंबर ऑफ कॉपीज किती प्रिंट केल्या हे दाखवलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते पाळले गेले पाहिजे. बरोबर सर. याच्याबरोबरच आपण नागरिकांना एक आवाहन करण्यासाठी देखील CVGIL ॲप तयार केलं होतं जेणेकरून कुठली अशी अनुचित घटना निवडणुकीच्या काळामध्ये त्याला काही अपेक्षित नाही आहे, आक्षेपार्ह वाटत असेल, अशा गोष्टी घडल्या तर त्यांनी त्याचे फोटो काढून CVGILवरती तक्रार करावी असं आपण आवाहन केलं होतं. तर अशा किती तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आणि त्यावर कारवाई केली आहे? CVGIL ॲपमध्ये आपल्याकडे आचारसंहिता जारी झाल्यापासून म्हणजे 16 मे पासून 400पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झालेल्या. या तक्रारी काय आहेत की समजा मी जातोय, मला कुठेतरी अनधिकृतरित्या पोस्टर लागलेलं दिसतंय, मी फक्त CVGIL ॲपमधनं फोटो काढला ना की लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, डेट, टाईम सगळं कॅच होतं आणि तो फोटो आमच्या लॉग इनला येऊन पडतो. म्हणजे ती तक्रार आमच्याकडे दाखल झाली. ती तक्रार दाखल झाली की आम्हाला तातडीने ती तक्रार त्या परिसरातल्या फ्लाइंग स्क्वॉडला द्यावी लागते. बरं. फ्लाइंग स्क्वॉडनी ती तक्रारीची चौकशी करून तिच्यावर मार्ग काढून आमची जी ॲक्शन आहे तक्रार दाखल झाल्यापासून 100 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागते. हो. तर आता आपलं जे ॲव्हरेज टाईम आहे ते साधारणतः 70 मिनिटांच्या दरम्यान आहे की तक्रार आपली 70 मिनिटांच्या आतमध्ये आपण ॲड्रेस करतो. नागरिकांना त्याचबरोबर 1950 क्रमांक आहे 1950, त्याच्यावर त्यांना काही शंका असतील, क्वेरीज असतील तर त्या त्यांना विचारता येतात. अशा जवळपास 3,500 फोन कॉल्स आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्यातनं आपण नागरिकांच्या तक्रारींचं मार्गदर्शन करतो. मतदार यादीत नाव कसं शोधायचं किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याच्यावर मार्गदर्शन किंवा मदत करण्यासाठी सुद्धा ते आहे. बिलकुल सर. हा 20 तारखेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 4 जूनला सार्वत्रिक मतमोजणी आहे, तर मतमोजणीची देखील आपली तयारी पूर्ण झाली असेल आणि त्याच्यासाठीची सगळी यंत्रणा कशी आहे? मतमोजणी आपल्याकडे 4 जूनला आहे. आपल्याकडे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. 4 पैकी 3 म्हणजे 26, 27 आणि 29 या 3 लोकसभा मतदारसंघांची मोजणी जी आहे ती गोरेगावला नेस्कोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये होते आणि 28 क्रमांकाचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याची मोजणी विक्रोळीला गोदरेज कॅम्पसमध्ये उदयांचल शाळा जी आहे त्या शाळेमध्ये होते. आता एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मोजणीसाठी 14 टेबल आपण लावू शकतो आणि असे 14x6 आणि आपल्याला पोस्टल बॅलेट पेपर ह्यावेळी पहिल्यांदा खूप मोजावे लागणार आहेत आणि मशीनचं मोजणं स्पीडी असतं. पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजण्याला वेळ लागणार आहे कारण त्याला काय फॉर्म 13A-B-C पाहायचं आहे, डिक्लरेशन आहे का, त्यांनी व्यवस्थित मतदान केलं आहे का, ह्याची छाननी झाल्यावरच ती मतपत्रिका वैध आहे की अवैध आहे ठरवा. म्हणून आम्ही एक 7वा हॉल प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला तयार करतोय की ज्याच्यामध्ये टपाली मतपत्रिकेची मोजणी होईल. म्हणजे 14x7 एवढे टेबल्स आपले असतील. प्रत्येक टेबलला किमान 3 कर्मचारी असतील. अशा पद्धतीनं आपली आता मतमोजणीची जी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची कार्यवाही सुरू आहे. आता आपलं 20 तारखेला मतदान झालं, सगळ्या मशीन्स त्या 26 ठिकाणी आल्यानंतर मग त्या पुन्हा ह्या 2 ठिकाणी घेऊन जायच्यात. म्हणजे 28 लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांनी विक्रोळीला घेऊन जायच्यात, उरलेल्या तिघांनी गोरेगावला घेऊन यायच्यात. त्या मशीन्स
20 तारखेपासून 4 तारखेपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूमची बांधणी आपण केलेली आहे. बरं. त्याचबरोबर मग तिथे सेंट्रल आर्म फोर्सेसचं प्रोटेक्शन असतं, 3 लेअर कार्डनिंग असतं. म्हणजे पहिला लेअर जो असतो सेंट्रल आर्म फोर्सेस असतात, दुसऱ्या लेअरमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस असतात आणि गेटवर आपले स्टेटचे पोलीस असतात. अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था असते. CCTV असतात. उमेदवारांचे जे प्रतिनिधी येऊन बसू इच्छितात त्यांच्यासाठी बसण्याची सोय, त्यांना CCTVचं फीड दिसेल, अशा पद्धतीनं व्यवस्था जी आहे ती आपली आता करण्याचं चालू झाले. फर्स्ट प्रायोरिटी आमची स्ट्रॉंग रूमला आहे. स्ट्रॉंग रूम कंप्लीट झाल्यात त्याच्यामध्ये रॅक्स लावणे, CCTV लावणं, ज्याला काय म्हणतो आपण फायर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं, हे काम आज उद्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल. आणि मग प्रत्यक्ष मतमोजणी ज्या क्षेत्रात करायची आहे त्याच्या बांधकामाची सुरुवातही आमची आज उद्यापासून होऊन जाईल. ही सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे. शेवटी सर, मुंबईकर मतदारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि जिल्हाधिकारी म्हणून, पालक म्हणून या जिल्ह्याचे मतदारासाठी काय आवाहन कराल? मतदारांना आव्हान हेच आहे की आपल्याला हा संविधानानं दिलेला मौलिक अधिकार आहे. आपण हेही पाहिलं पाहिजे, जगाच्या इतिहासामध्ये सार्वत्रिक निवडणूक जी पहिली झाली तिथपासून आपल्याकडच्या सगळ्या पात्र मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि आपल्याला हा मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केलेला आहे. आपल्याला आपलं राज्य कोणी चालवावं, कसं चालवावं हे ठरवण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण निश्चितपणे वापरला पाहिजे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान जे आहे ते मताच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना 20 मेला मतदान केलं पाहिजे. याचा निमित्तानं एक सांगू इच्छितो की मुंबई शहर उपनगर म्हणजे मुंबई महापालिका हद्दीमध्ये 2 जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांची मतदानाची सरासरी ही राज्यापेक्षा कमी असते आणि ही देशापेक्षा कमी असते. हा एक प्रकारचा आपल्याला काय म्हणतो कमीपणाची बाब आहे. ती ह्यावेळी निश्चितपणे आपल्याला ओव्हरकम करायची आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे की मुंबईकर म्हणून मी सुद्धा मतदान करणार आहे आणि माझ्या मुंबईच्या मतदानाची टक्केवारी ही देशाच्या मतदानाच्या टक्केवारीच्या बरोबरीची निश्चित असणार आहे. एवढंच मी आवाहन करू इच्छितो. बिलकुल. मंडळी, आपण बघितलं की मुंबई उपनगरमध्ये कशा पद्धतीने आता तयारी सुरू झालेली आहे. 20 मे रोजी मुंबईमध्ये मतदान होत आहे आणि या सगळ्या मतदान प्रक्रियेची आणि त्यानंतर पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची तयारी देखील कशी पूर्ण झाली आहे याची सर्वंकष माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी क्षीरसागर साहेबांनी दिलेली आहे. सर, तुम्ही आलात कार्यक्रमात आणि खूप छान माहिती मतदारांना अत्यंत सोप्या शब्दात सहज समजेल असं सांगितलं. या कार्यक्रमात इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यांसह आणि नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.